नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण स्वीट कॉर्नचे कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया। तर इथं मी स्वीट कॉर्न घेतलेत, मक्याचे दाणे, कांदा घेतलाय, दोन कांदे घेतलेत बारीक चिरलेले। इथं बेडगी मिरची पावडर घेतली 1 चमचा, जीरं घेतलं 1 चमचा, बटाटे लागतील आपल्याला 2 उकडलेले, लाल तिखट लागेल 1.5 चमचा, धने पावडर लागेल आपल्याला 1.5 चमचा, हळद लागेल पाव चमचा, किसलेलं गाजर लागेल आपल्याला 2-3 चमचे, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर आपल्याला 2-3 चमचे लागेल आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण कटलेट कसे करायची ते आपण रेसिपी पाहूया। त्याआधी आपल्याला स्वीट कॉर्न मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे, जास्त पण बारीक करायचे नाहीये, थोडेसे बारीक करायचे। आता इथं तुम्ही पाहू शकताय, इथे स्वीट कॉर्न मी असे मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। ते आता घालून घेऊया। काही आपल्याला सगळं घालून घ्यायचं। स्वीट कॉर्न, उकडलेला बटाटा, तुम्ही खिसून पण घेऊ शकता, गाजर घ्यायचे, तुम्ही इथे शिमला मिरची सुद्धा घेऊ शकता। इथे आपल्याला बेडगी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, लाल तिखट, हळद लागेल आपल्याला, धने पावडर, जिरं लागेल, जिरं तुम्ही थोडं भाजून त्याची पावडर पण केली तरी चालेल, कांदा लागेल आपल्याला, कोथिंबीर लागेल, कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळे इंग्रेडियंट्स आपल्याला छान मळून घ्यायचंय, हे सगळं पातळ वाटत असेल मिश्रण तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून कॉर्नफ्लॉवर घालू शकता। घेणारे इथे तुम्ही पाहू शकता, इथे छान मी मळून घेतलेलं आहे पीठ। आता आपण त्याचे कटलेट करूया। तेल घ्यायचे हातावर, छान असं हे करून घ्यायचे, तेल लावून घ्यायचे आणि गोळा घेऊन असे कटलेट तयार करायचे। कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता, पीठ जर पातळ झालं तर, नाहीतर तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल। आता हे छान आपल्याला असं करून घ्यायचंय, या पद्धतीने पाहू शकता तुम्ही। जसे आपण कॉर्नचं कटलेट केलं होतं बघा, माझा यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता, शीतल रेसिपी मराठीला कॉर्नचे कटलेट। आता अशाच प्रकारे मी दुसरा करून घेतले। पद्धतीने असे मी सगळे करून घेणार आहे। इथं आपले कटलेट रेडी झालेले आहेत। आता मी मस्त तळून घेणार आहे आणि मस्त सर्व करणार आहे। हे तुम्ही इथं पाहू शकता, मी मस्त सर्व केलेले आहेत आपले स्वीट कॉर्नचे कटलेट। तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता, टमॅटो सॉस बरोबर, पुदिना चटणी बरोबर, शेजवान चटणी बरोबर। ही इथं शेजवान चटणी ठेवलेली आहे। तर आपले हे स्वीट कॉर्नचे कटलेट रेडी झालेले आहेत। तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।